श्री स्वामी समर्थ. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल की गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलं होतं. आत्ता आपण तयारी करतो गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठांची. तर त्याच्यामुळे सगळी फळं, फुलं, बेल, शमी हे सगळं आम्ही टेबलावर ते मांडून ठेवत होतो, कारण की आपल्याला पूजा करायची होती. तर घाई गडबड व्हायला नको म्हणून सगळं जवळ ठेवलेलं टेबलावरती. आणि आम्ही साधं सिंपल असं डेकोरेशन केलेलं. काही असं जास्त वगैरे काही नव्हतं, कारण की आमचा गणपती बाप्पा छोटा होता आणि मस्त नाजूक असा दिसत होता, म्हणून सगळं आम्ही एकदम साधं सिंपल केलेलं. कमळ होता गणपती बाप्पाची इथे. आणि अशी ही मी नॉर्मल तयार झाली. त्याच्यानंतर मी आपली देवपूजा करून घेतली. गणपतीची पूजा करण्याच्या आधी नंतर आम्ही दरवर्षी भटजीला वगैरे बोलवत नाही. दरवर्षी माझी बहीणच बाबांना पूजा त्याप्रमाणे बाबा करतात. आणि आमचा शिवांशही होता तिच्यासोबत. आणि नंतर बाबांना सगळी तिने पूजा वगैरे सांगून झाली. नंतर आमची पूजा पूर्ण झाली. मग आम्ही पाया वगैरे पडून घेतलं सगळ्यांनी. आणि मला जे काही बोलायचं होतं बाप्पाला ते सगळं मी बाप्पाला सांगितलं. त्याच्यानंतर इकडे मम्मीची मोदकाची तयारी चालू होती, म्हणजे सारण बनवत होती. इथे बिरड्याची भाजी केलेली, परत भोपळ्याची भाजी होती, माठाची भाजी होती, वरण होतं. तर आम्ही इकडे एका साईडला मोदक बनवायला घेतले, कारण की आपल्याला आरती करायची होती, म्हणून पटापट मोदक वळून घेतले. मस्त छानसे छोटेसे असे मोदक करून घेतले. त्याच्यानंतर आम्ही आरती करायला घेतली. माझ्या मुंबईवरनं मावशी पण आली. इकडे चिनू ढोल वाजवत होता. आणि आरती झाल्यानंतर आम्ही देवबाप्पाला नैवेद्य दाखवला. 21 मोदकांचा भात, दही, वरण भात, आळूवडी, पापड, बिरड्याची भाजी, भोपळ्याची भाजी, माठाची भाजी असं त्याला नैवेद्य दाखवलं पूर्ण केळीच्या पानावरती. आणि हा आमचा गणू बाप्पा. आणि माझे संध्याकाळी सगळे मित्र आलेले, आमच्याच इथे राहतात ते सगळीजणं. त्याच्यानंतर आम्ही गेलो लता काकींची ते गणपतीच्या पाया पडायला. असे पहिल्या दिवशी 5 गणपती करतात, ही सिद्धी आहे. आणि नंतर मी व्हिडिओ वगैरे केली. त्यांना असं वाटलं का मी त्यांना सांगून व्हिडिओ करेन, पण ही मी न त्यांना सांगता अशीच व्हिडिओ करून घेतली. आणि हा आहे त्यांच्या घरातला गणपती बाप्पा. नंतर आम्ही गेलो ममता काकींकडे गणपती बघायला. त्यांच्या इथला पण गणपती बाप्पा खूप सारा मस्त होता. आणि आम्ही सगळे असे गप्पा मारत बसलेलो. गप्पा मारून झाल्या आमच्या तिथल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. आणि तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.